स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। आतापर्यंत आपण 390 प्रश्न पाहिले। परीक्षेच्या अगोदर आपल्याला 500 प्रश्नांचा सराव पूर्ण करायचा आहे। परीक्षेला आता फक्त एक दिवस राहिला, याच्यामुळे आपले राहिले आता 110 प्रश्न। एका दिवसामध्ये आपण 110 प्रश्नांचा सराव पूर्ण करणार आहोत। पहिला प्रश्न पहा, पपई फळ पिकात नर व मादी झाडे स्वतंत्र असलेले किती टक्के नर झाडांची संख्या विखुरलेल्या स्वरूपात असावी? प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद घ्या। पर्याय क्रमांक ए 10%। चला पुढचा प्रश्न पहा, BBF ब्रॉड बेड फरो या यंत्राच्या वापराचा मूळ उद्देश टिंबटिंब आहे। जास्त वेळ राहिलेला नाहीये, याच्यासाठी आपण सुपर फास्ट रिव्हिजन घेणार आहोत। जास्त स्पष्टीकरण देणार नाही, कधी विचारला काय विचारला, थोडं फास्ट रिव्हिजन घेऊ आणि थोडं फास्ट प्रश्न पण होतील आपले। पर्याय क्रमांक ए मूलस्थानी जलसंधारण। पुढचा प्रश्न पहा, गवार बियातील कोणता भाग हा गवार गमचा मुख्य स्रोत आहे? पर्याय क्रमांक बी बीजकोश। चला पुढचा प्रश्न पहा, वाटाणा या पिकाचे प्राथमिक उगम स्थान कुठे आहे? पर्याय क्रमांक ए इथिओपिया। चला पुढचा प्रश्न पहा, कोपरगाव हवामान खालीलपैकी कोणत्या पिकाचा आहे? फक्त एवढं लक्षात राहू द्या, परीक्षेला जेव्हा तुम्ही प्रश्न वाचतो ना, तो स्वतःच्या डोक्यामध्ये फिट झाला पाहिजे। जर डोक्यामध्ये पहिल्यांदाच फिट झाला नाही तर समजून घ्यायचं तुम्हाला टाइम पुरणार नाहीये। पुढचे प्रश्न भरपूर आहे। पर्याय क्रमांक बी मूग। चला पुढचा प्रश्न पहा, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा मूलभूत गाभा अथवा तत्व प्रणाली खालीलपैकी कोणत्या मुख्य उद्दिष्टावर आधारित आहे? पर्याय क्रमांक ए जमीन व पाणी संधारण। चला पुढचा प्रश्न पहा, भारत सरकारने केंद्रीय कीटकनाशक मंडळाची स्थापना टिंबटिंब इथे केली आहे। कुठं केली आहे? पर्याय क्रमांक सी फरीदाबाद। पुढीलपैकी कोणती एक जात म्हशीची नाही? नाही म्हटले नाही प्रश्न बर का, परीक्षा आता काय घंट्यावरती राहणार काही? सर्वांना सांगतोय नाही म्हटले का हाय म्हटले तेवढं चेक करायचं। या ठिकाणी काही जण काही महारथी काय करणार, म्हशीची म्हटलं तर पहिलीच देणं टेक करून म्हशी माहिती आम्हाला, पण ते नाही म्हटले। मग नाही म्हटलं तर चुपचाप खाली यायचं आणि पाहायचं। मग याच्यामध्ये कोण आहे? सी जर्सी। खालीलपैकी कोणत्या पिकाची लागवड गड्डे लावून केली जाते? फक्त खालीलपैकी विचारलं ना तर माणसां मास्तर भरपूर करता। फक्त खालीलपैकी एवढं याच्यामध्ये सांगायचं, 5 असले 5 ऑप्शन मध्ये सांगायचं। पर्याय क्रमांक डी हळद आले। चला पुढचा प्रश्न पहा, अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये टिंबटिंब प्रमाण जास्त असते। थोडा विचार करा, जोपर्यंत स्वतः विचार करणार नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये फिट होणार नाही। नंतर तुम्ही फक्त पाशाला सोडून देशाल, पाशाला सोडून देशाल, असे 10,000 पण प्रश्न केले ना तुमच्या डोक्यात फिट नाही होणार। थोडं जोपर्यंत तुमच्या डोक्याला भर लावणार नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यात फिट होणार नाही। आपण थोडं फास्ट घेतोय, काय घेतोय माहिती? चला पर्याय क्रमांक ए प्रथिने। चला पुढचा प्रश्न पहा, हरभऱ्यावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी या विषाणूजन्य औषधीचा वापर करावा। पर्याय क्रमांक ए HVPN। चला पुढचा प्रश्न पहा, मेटा अल्डिहाइड कीटकनाशकाच्या वापरण्यासाठीच्या तयार गोळ्या टिंबटिंबाच्या नियंत्रणासाठी वापरतात। पर्याय क्रमांक डी गोगलगाय। चला पुढचा प्रश्न पहा, भात लागवड पद्धतीत पाण्याची कमाल पहा महत्त्वाचे शब्द पकडायचे बरं का, कमाल खोली टिंबटिंब असते। पर्याय क्रमांक सी 5 सेंटीमीटर। चला पुढचा प्रश्न पहा, लसूण गवत या चाऱ्याची जात कोणती? लसूण गवत जात तुम्हाला विचारली ना, या ठिकाणी मला माहिती आहे तुम्ही केलेच असतील, ठीक आहे, म्हणजे तुमचं मार्क फिक्स। पर्याय क्रमांक सी RL 88। चला पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणता एका जातीचा बैल चप्पळ म्हणून प्रसिद्धी पावलेला आहे? प्रश्न भरपूर वेळेस विचारला बरं का, इम्पॉर्टंट प्रश्न। चला सांगा। पर्याय क्रमांक डी खिल्लार। चला पुढचा प्रश्न पहा, जगाच्या आंबा
उत्पादनामध्ये भारताचे योगदान किती आहे? जगाच्या म्हटलं, जगाच्या चला सांगा, जगाच्या चला सांगा. याच्यामध्ये टक्केवारीमध्ये दिलं तर टक्केवारीमध्ये सांगायचं त्यांना पर्याय क्रमांक ए 56%. तुरीचे शास्त्रीय नाव टिंबटिंब हे आहे. तुरीचे ठीक आहे, शास्त्रीय नाव चला माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. चला मास्तर दिलं पण टिक करू सांगा. पर्याय क्रमांक ए कजान. पुढचा प्रश्न पहा. शेतमाल प्रतवारी आणि विपणन अधिनियम कधी संमत करण्यात आले होते? पर्याय क्रमांक सी 1937 साली. पुढचा प्रश्न पहा. जागतिक अन्न दिन टिंबटिंब रोजी साजरा करतात. पर्याय क्रमांक ए 16 ऑक्टोबर. चला पुढचा प्रश्न पहा. टिंबटिंब मध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. पर्याय क्रमांक ए सोयाबीन. खालीलपैकी कोणत्या खतात हुरदाचे प्रमाण जास्त आहे? पर्याय क्रमांक सी सुपर फॉस्फेट. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पाने हिरवळीचे खत म्हणून वापरण्याची शिफारस केली जाते? पर्याय क्रमांक बी गिरीपुष्प. चला पुढचा प्रश्न पहा. मूलभूत बियाणे कोणते बीजोत्पादनासाठी वापरले जाते? पर्याय क्रमांक बी पायाभूत. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते पीक सूर्यप्रकाश व उष्ण तापमानात संवेदनशील असणारे पीक आहे? प्रश्न वाचता वेळेस डोक्यात फिट झालाच पाहिजे. त्यासाठी काय करायचं? जास्तीत जास्त प्रश्नाचं रिव्हिजन करायचं. प्रश्न वाचत चाललेच खाली याचं. पर्याय क्रमांक डी सूर्यफूल. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये बहुशैलीची फुले सामान्य असतात? पर्याय क्रमांक बी भेंडी. चला पुढचा प्रश्न पहा. जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी खालीलपैकी पावसाच्या प्रदेश शेतीसाठी कोणत्या जातीचा बैल उपयुक्त ठरतो? पर्याय क्रमांक बी डांगी. पुढचा प्रश्न पहा. कोरडी पेरणी ही टिंबटिंब मृदेमध्ये केली जाते, ज्यामध्ये एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर अंतर मशागतीचे कामे करणे कठीण जाते. पर्याय क्रमांक ए चिकण माती. चला पुढचा प्रश्न पहा. दुभत्या जनावरांसाठी पुढीलपैकी कोणता वाळलेला चारा अधिक पोषक आहे? पर्याय क्रमांक सी ज्वारीचा कडबा. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते वाहनाचे प्रकार नाही? आला शब्द पकडा बरं का. नाही म्हटले नाही. परीक्षेला 10 वेळेस सांगतोय, 100 वेळेस सांगतोय, 1000% सांगतोय तुम्हाला. हे प्रश्न येणारच आहे. नाही आहे येणारच आहे. गॅरंटी, ही गॅरंटी. ठीक आहे. त्याच्यानंतर तो शब्द पकडायचा, नंतर खाली यायचं. पर्याय क्रमांक डी जीवान. चला पुढचा प्रश्न पहा. म्हशीची पुढीलपैकी कोणती जात दुधासाठी अधिक प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक ए मुर्हा. चला पुढचा प्रश्न पहा. खार जमीन संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कुठे आहे? पहा प्रश्नाची लेवल समजून घ्या. कुठे आहे? पर्याय क्रमांक सी पनवेल. चला पुढचा प्रश्न पहा. तंतुमय पदार्थाचे प्रमाण टिंबटिंब मध्ये जास्त आहे. पर्याय क्रमांक डी केळी. चला पुढचा प्रश्न पहा. द्राक्षावरील पिठ्या ढेकण्याच्या नियंत्रणासाठी हे टिंबटिंब हे जैविक कीड वापरतात. टिंबटिंब बरं का या ठिकाणी की टिंबटिंब जागा बरा. पर्याय क्रमांक डी क्रिप्टोलिनस मॉन्ट्रोझिएरी. उभ्या पिकावर कीटकनाशक वापरण्याची योग्य वेळ म्हणजे? योग्य वेळ सांगायची त्यांना. योग्य वेळ चला सांगा. कोणती राहणार योग्य वेळ? सकाळी संध्याकाळी दोन्ही पण की दुपार संध्याकाळी?
पर्याय क्रमांक सकाळी आणि संध्याकाळी. चला पुढचा प्रश्न पहा. शेळीची पुढीलपैकी कोणती परदेशी जारा, वल्लभ व मऊ अशा मोहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहे? शेळीची विचारला, शेळीची. लगेच शब्द पकडायचा, शेळीची. चला सांगा. पर्याय क्रमांक सी अंगोरा. चला पुढचा प्रश्न पहा. सुयोग्य हवामान या महत्त्वाच्या घटकामुळे राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. याच्यावरती एवढे प्रश्न आलेले ना, भरपूर वेळेस प्रश्न आलेले. महाबनाना बनवून विचारलेला आहे. हेच असे प्रश्न विचारतात. पर्याय क्रमांक डी जळगाव. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते एक बीजपत्री बी उदाहरण नाही? चला सांगा. पर्याय क्रमांक बी तुळस. चला पुढचा प्रश्न पहा. कॉंक्रेज या जातीच्या गायीचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या विशेषणाने बरोबर सांगितले आहे किंवा जाते? पर्याय क्रमांक ए धिप्पाड. चला पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात फक्त रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे अन्नधान्य पीक कोणते आहे? महत्त्वाचे रब्बी हंगामात. पर्याय क्रमांक डी गहू व हरभरा. चला पुढचा प्रश्न पहा. केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था कुठे स्थापन करण्यात आली आहे? या ठिकाणी समजून घ्या, कोचीन. इसबगोल या औषधी वनस्पतीची लागवड कोणत्या हंगामात करतात? पर्याय क्रमांक बी रब्बी. चला पुढचा प्रश्न पहा. एक पूर्ण वाढ झालेली शेळीस किती जागा लागते? एक पूर्ण वाढ झालेल्या शेळीस पहा, प्रश्नाची लेवल पहा. काय प्रश्न येईल, कसा येईल, थोडं लॉजिक लावायचं त्या ठिकाणी गेल्यानंतर. पर्याय क्रमांक बी 10 चौरस फूट. चला पुढचा प्रश्न पहा. झाडावरून अनावश्यक पाने काढून टाकण्याची पद्धत काय असते? अनावश्यक पाने काढून टाकण्याची पद्धत काय असते? पर्याय क्रमांक बी पाने खुडणे. चला पुढचा प्रश्न पहा. फुलकोबीवरील व्हील हा आजार त्यामधील कशाच्या कमतरतेमुळे निर्माण होतो? पर्याय क्रमांक डी मोलिबडेनम. चला पुढचा प्रश्न पहा. जमिनीचा सरळ उभा छेद घेतल्यास त्या सर्व थरांना टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी भूपरस्तर. चला पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय पोषण संस्था टिंबटिंब इथे आहे, कुठे आहे राष्ट्रीय पोषण संस्था? इम्पॉर्टंट प्रश्न. चला सांगा. पर्याय क्रमांक सी हैदराबाद. चला पुढचा प्रश्न पहा. शेतामध्ये जलीय वाहकता कशी मोजतात? हा प्रश्न एवढा महत्त्वाचा आहे ना, 50% ते 60% पोरांचं चुकतं. ठीक आहे, माहीतच नाही. इम्पॉर्टंट प्रश्न. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, सांगायचं. येत असेल तर कमेंट्स करा. चला फास्ट. जर नसन जमत नाही याचं उत्तर मी सांगून देईन तुम्हाला. कमेंट्स राहू द्या, कमेंट्समध्ये विचारा, मास्तर सांगा, मी सांगून देईन. पुढचा प्रश्न पहा. सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी टिंबटिंब या विषाणूजन्य जैविक कीटकनाशक फवारणी करतात. पर्याय क्रमांक बी SVPNL. चला पुढचा प्रश्न. झेंडूच्या मुळातील रसायनामुळे टिंब नियंत्रण येते. पर्याय क्रमांक डी सूत्रकुमी. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो परीक्षेच्या उद्दिष्टानं. कमेंट्स करा. नसन येत तर लगेच मला विचारा, लगेच आपण याचं उत्तर सांगून देऊ. ठीक आहे, परीक्षेला आता काहीच राहिलं नाही, वेळ राहिला फक्त काही घंट्यावरती. ठीक आहे, प्रत्येकाचं कोणाचा 16 तारखेला पेपर आहे, कोणाचा 19 तारखेला. भेटू आपण अशा पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.